तुझं आहे तुझं पाशी. जीवन तुझ्याच विचारांची प्रतिकृती आहे. कधी उगवता सूर्य तर कधी मावळती सांज आहे. कधी उसळता सागर तर कधी शांत नदीची धार आहे. तुझे व्यक्तिमत्व तुझ्याच अंतर्मनाची पडसाद आहे, जी फुलवणार तुझ्या जीवनाची बाग आहे. फक्त जाणून घे, तुझं आहे तुझं पाशी. नमस्कार, मी प्रमोद. तुझं आहे तुझं पाशी ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, माझी 2 ऑब्झर्वेशन मला तुमच्याशी शेअर करावे असं वाटतं. पहिलं आहे, समजा आजच्या दिवसात भारतात जेवढी मुलं जन्माला येतात सगळ्यांचा जन्मदिवस एकच. त्यांचं वजन आणि उंची ती पण थोड्या फरकाने सारखीच असेल. त्यांना येणारा पहिला दात, त्यांचं पडणारं पहिलं पाऊल, ते ज्यावेळी शाळेला जातील, ज्यावेळी कॉलेजला जातील, ज्यावेळी नोकरी सुरुवात करतील आणि ज्यावेळी ते सेवानिवृत्त होतील, हा सगळा प्रवास आपण म्हणू शकतो की त्यांचा जवळजवळ सारखाच आहे. मुलाच्या वयावरनं आपण अंदाज लावू शकतो की तो कुठच्या वर्गात आहे. दुसरा माझा ऑब्झर्वेशन हे आहे की आपण आपल्या सभोवताली बघतो की थोडी माणसं अशी असतात की ती लवकर आजारी पडत नाहीत आणि आजारी पडली तरी लवकर बरे होतात. ह्या उलट दुसऱ्या प्रकारची माणसंसुद्धा आहेत जी सतत आजारी पडत असतात. जणू काही एका आजारातनं दुसऱ्या आजारात प्रवासच चालू असतो त्यांचा. त्यांचे आजार लवकर बरे होत नाहीत. तर ह्या दोन्ही ऑब्झर्वेशनवरनं मला असं वाटतं की शारीरिक स्वास्थ्याचा आणि मनाचा काहीतरी परिणाम असायला हवा. आज आमच्या स्टुडिओमध्ये ब्रह्माकुमारी भारतीताई आलेल्या आहेत. भारतीताई, नमस्कार. नमस्कार. ओम शांती. शांती. भारतीताई, आपण सरळ विषयामध्येच हात घालूया. शारीरिक स्वास्थ्यावर मनाचा काही परिणाम होतो का, ह्याच्याबद्दल आज चर्चा करायची आपल्याला. नक्कीच होतो आणि नक्कीच होतो ना, कारण हेल्दी माइंड लिव्हज इन हेल्दी बॉडी. हा, बरोबर. एका निरोगी शरीरात निरोगी मन निवास करतं. आताच तुम्ही 2 सांगितलेल्या एक्झाम्पल्समध्ये, फर्स्ट केसमध्ये कित्येक वेळेला अनुवंशिकता किंवा इतर कारणं पण असू शकतात त्याच्या आजाराच्या मागे. बरोबर. अनेक कारणांपैकी मन हे एक कारण असू शकतं. आजारी पडण्याची अनेक कारणं असतील. हो, जसं आता सांगितलं की काही हेरिडिटी प्रॉब्लेम्स असतील, तो ज्या बॅकग्राऊंडमध्ये आहे, ज्या सोशल समाजात आलाय तिथले काही प्रॉब्लेम्स असतील. पण त्याचबरोबर महत्त्वाचा फॅक्टर माइंड, मन, दीदी, हा नक्कीच आहे. तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो, पण हेरिडिटी पण मानसिक अवस्थेवर अवलंबून असतं का? कारण आपण बऱ्याच घरी बघतो की त्यांचं दे आर ऑल बिग ईटर्स, जास्त जेवतात किंवा त्यांचं जेवणात तेलाचं स्वीटचं प्रमाण जास्त असतं. याला हेरिडिटी नाही म्हणू शकत आपण. हेरिडिटी म्हणजे त्याच्या शरीरात मुळात आईवडिलांपासून किंवा आजी आजोबांपासून आलेले काही अनुवंशिक गुणधर्म जे असतात, काही आजारांचे, जसं काही आजार मुळात अनुवंशिक मानले जातात, ते मुळातले असतात. ह्या त्यांच्या सवयी झाल्या, या सवयी झाल्या. आज आपण बोलतोय ते शरीरावर होणारे मनाचे इफेक्ट. आणि नक्कीच मनाचा इफेक्ट पूर्णतः शरीरावर होतच असतो, कारण शरीराच्या सगळ्यात जवळ आहे ते मन. आणि त्या मनातनं निघणारा प्रत्येक विचार, आपण आतापर्यंत एवढा स्टडी केला, प्रत्येक विचार एक प्रकंपन निर्माण करतोय, प्रत्येक विचार इफेक्ट टाकतोय आणि त्याचा इफेक्ट शरीराच्या 75 ट्रिलियन सेल्सवर नक्कीच होतो. आणि त्यामुळे आपण आता विचारांचे प्रकार पण स्टडी केलेत की ज्यावेळी विचारांमध्ये नकारात्मकता वाढते, ज्यावेळी मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, राग अशा टाईपच्या विचारांचे प्रकार वाढतात, ॲटोमॅटिकली अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये पॉयझनस केमिकल नॅचरली तयार होतात. आणि त्याचा इफेक्ट असा होतो की यांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार, डोकेदुखी आहे, सांधेदुखी आहे, डायबिटीस, अनेक प्रकारचे आजार यांच्यामध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते एका नॉर्मल व्यक्तीपेक्षा. म्हणजे नॉर्मल व्यक्तीला पण होतील, पण अशा प्रकारचे नकारात्मक विचार करणाऱ्यांमध्ये आजारांचं प्रमाण जास्त वाढतं. हाय बीपी आढळून येतं, हार्ट प्रॉब्लेम सुरू होतात, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स होण्याचं प्रमाण, शक्यता हे डबल आढळतं. कारण त्यांच्या निगेटिव्ह प्रवृत्ती त्यांच्या शरीरामध्ये अनेक डॅमेजेस करतात, अनेक
टॉक्झिक केमिकल्स निर्माण होतात आणि त्याचा हळूहळू परिणाम त्यांच्या शरीरावर दिसायला लागतो. मोस्टली रागामध्ये राहणारा व्यक्ती किंवा टेन्शनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या ब्रेन सेल्स पण डॅमेज होताना आढळतात. शरीराच्या इतर सेल्स डॅमेज झाल्या तर भरून निघू शकतात, पण ब्रेन सेल्स डॅमेज झाल्या ना तर त्या कधीच भरून निघत नाहीत. आणि म्हणून त्यांचं निर्माण होत नसल्यामुळे हळूहळू सदा टेन्शनमध्ये राहणारी किंवा सतत रागात राहणारी लोक त्यांच्यामध्ये वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. हो दीदी, हे मात्र अगदी खरं आहे. मी बऱ्याच लोकांना बघितलं, म्हणजे ज्यांचा स्वभाव बिनधास्त असतो, हसतमुख असतात, ते लवकर अधिक त्यांच्या काळ युवा चेहऱ्यावर राहतात. अधिक काळ युवा राहू तारुण्य शकतात. दिसतं. बरोबर आहे. आणि जे रागीट असतात, कुजट असतात, ते अकाली वृद्ध झाल्यासारखे वाटतात. बरोबर आहे, कारण त्यांचे विचार त्यांना वयाच्या आधीच वृद्ध करतात. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर कळत नकळत दिसायला होतच लागतो. असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या विचारांपासून दूर राहणं म्हणजे हेल्दी राहणं. मग हेल्दी राहणं त्याच्यासाठी अशा प्रकारचे हेल्दी थॉट्स क्रिएट विचार हेल्दी असले असले पाहिजे. पाहिजेत. बरोबर. मला एक मुद्दा इथे सांगावासा वाटतो तुम्हाला. समजा एखाद्याच्या घरी काही मोठा कार्यक्रम आहे, समजा एक लग्न कार्य वगैरे आहे, तर घरची माणसं स्वतः सतत काम करत असतात. अगदी सकाळी पहाटे उठतात आणि रात्री करतात. उशिरापर्यंत काम करत असतात आणि हे सतत कितीतरी दिवस चालू असतं आणि त्यांच्या डोक्यात वेगवेगळे टेन्शन पण असतात, जबाबदाऱ्या पण असतात, पण त्यावेळी ती थकत नाहीत. पण एकदा लग्न झालं, पाहुणे मंडळी त्यांच्या घरी गेली की मग ते असे थकतात, बऱ्याच वेळा आजारी सुद्धा पडतात. अगदी बरोबर. म्हणजे हे त्यांचं दोन वेगळ्या प्रकारचं शारीरिक सामर्थ्य किंवा सामर्थ्याचा अभाव हा कसं काय होतो? सामर्थ्याचा अभाव नाही म्हणतायत. हं. कुठलाही कार्यक्रम, लग्न समारंभ असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, ज्यावेळी कुठले प्रोग्राम्स चालतात, कार्यक्रम असतात, नातेवाईक एकत्र येतात, सगळे मिळून सेलिब्रेट करतात, वातावरण कसं असतं? मजेशीर, खुशीचं, आनंदाचं. बरोबर. आणि हे नॅचरल आहे की ज्या वातावरणात आनंद आहे, खुशी आहे, प्रेम आहे, हे सकारात्मक वातावरण, त्यावेळी त्यांच्या मनात चाललेले विचार पण त्या टाईपचे असल्यामुळे एक एनर्जेटिक वातावरण, आतमध्ये एनर्जेटिक विचार, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरात एनर्जी धावत असते. जे आपण विचारांच्या प्रकारांमध्ये बघितलं होतं की जेव्हा व्यक्ती चांगले विचार करतो त्याच्या शरीरामध्ये चांगले लिक्विड्स तयार होतात, चांगली रसायनं निर्माण होतात, एन्डॉर्फिन सारखी द्रव्य शरीरात तयार होतात, जी नॅचरल पेन किलर्सचं काम करतात आणि त्याच्यामध्ये एक एनर्जी असते. आता ज्यावेळी हे धावपळ करतायत पण आतमध्ये खुशी आहे, तर शरीरामध्ये अशा प्रकारची द्रव्य निर्मिती आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये तो स्टॅमिना आहे. आता प्रोग्राम संपतो, त्यानंतर काय होतं, जसं प्रोग्राम संपला, पाहुणे गेले, पहिली गोष्ट हे होते की मन स्वतःला सांगायला लागतं की तू खूप धावपळ केलीस, खूप दिवस जागरण केलेस, खूप थकलास. मनात नकारात्मकता सुरू होते. म्हणजे आता मला विश्रांतीची गरज आहे असं मन त्याला पटवतं. दुसरं आणखी एक असतं, चला मी थकलोय, थकलेला व्यक्ती गाढ झोप घेतो आणि फ्रेश होतो. पण काही लोक आजारी पडताना दिसतात, याच्या मागे एक वेगळं कारण आहे. गाढ झोप घेतल्यावर शरीरात जे लॅक्टिक ऍसिड निर्माण झालंय, नकारात्मक विचाराने तुमच्या पूर्ण शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिडची मात्रा वाढते आणि ज्यावेळी लॅक्टिक ऍसिड वाढतं, अति धावपळ किंवा अति निगेटिव्ह विचार शरीरात लॅक्टिक ऍसिड वाढवतात. लॅक्टिक ऍसिड असं द्रव्य आहे की जे तुम्हाला थकव्याची फिलिंग देतं, टायर्डनेस. असा पण प्रयोग केलाय की एखाद्या फ्रेश व्यक्तीला पण, ताजतवानं वाटणाऱ्या व्यक्तीला पण तुम्ही हे इंजेक्ट केलं लॅक्टिक ऍसिड, तर त्याला ताबडतोब टायर्ड वाटायला लागतं, थकवा येतो. ऑफकोर्स. तर आता या घटनांमध्ये काय झालं की जोपर्यंत ते प्रसंग चालू आहे, उमंग उत्साह आहे, खुशी आहे, तोपर्यंत काय नाही. प्रोग्राम संपल्यानंतर मनाने स्वतःला सांगायला सुरुवात केली की तू आता थकलायस, खूप धावपळ केली. आणखी कधी कधी असं होतं की झालेल्या घटना प्रोग्राममध्ये काही अपमान होतच. आता या सगळ्या घटनांचं नकारात्मक चिंतन प्रोग्रामच्या नंतर चालतं, तोपर्यंत नाही चालत. कार्यक्रम संपल्यावर मग सगळं डिस्कशन, कोण कसा वागला, कोणी काय केलं, काय झालं मान, हे सगळं डिस्कशन जे असतं ते कित्येक वेळा नकारात्मक असतं आणि अशा प्रकारचं नकारात्मक चिंतन सुरू होतं. तर मन एक तर स्वतःला इशारा देतोच आहे की तू थकलास, त्यात अशा प्रकारचं नकारात्मक चिंतन, ह्या सगळ्याचं ॲडिशन होऊन व्यक्ती थकतो किंवा कधी कधी आजारी पडतो. ओके, थकलाय, 8-9 तास गाढ झोप काढली की व्यक्तीला फ्रेश वाटतं, कारण गाढ झोप त्याच्या मनाला डेल्टा लेवलवर घेऊन जाते. तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, आपण खूप थकलो पण खूप छान झोप काढली, आपण गाढ झोपलो की आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे मला एक विचार असं वाटतं, तुम्ही जे म्हणाला ते झोपेनंतर केमिकल्स
शरीरात जे शरीराला पोषक अशी केमिकल्स तयार नाही होतात तयार होतात असं नाही. शरीरात जी नकारात्मक केमिकल्स तयार झाली आहेत ना ती कमी त्याचं झाली. लेवल कमी होतं ओके. आणि ते लॅक्टिक ऍसिड कमी झाल्यामुळे मग शरीराला फ्रेश वाटतं. ओके. एक कारण हे आहे. पण ह्या घटनांमध्ये काय झालं, गाढ झोप आणि मेडिटेशन ह्याच्यात जो फरक मागच्या वेळी सांगितला होता की गाढ झोपेने फ्रेश वाटलं पाहिजे, पण इथे नकारात्मक विचार जे सतत चालू आहेत ते काय करतात, झोपेनंतर सुद्धा त्याच्या शरीरात नकारात्मक एनर्जी पुन्हा निर्माण करतात, ती केमिकल्स क्रिएट होतात आणि त्याचा रिझल्ट म्हणजे त्या व्यक्तीमध्ये मग ते आजाराची लक्षणं, थकव्याची लक्षणं ही आढळायला लागतात. आणि अशा घटनांमुळे हा जो मनाचा इफेक्ट आहे तो आपल्याला आजारी पाडतो. मन शरीराला जसं एनर्जी देतं तसंच मनाचे विचार शरीराला कमजोर पण करतात. दोन्ही मनाचे म्हणजे सकारात्मक आणि त्याचा नकारात्मक इफेक्ट एक, नकारात्मकांचा पण. इफेक्ट एक. आणि या मनाची जी ही ताकद आहे ही लक्षात घेऊन डॉक्टर्स पण काही वेळेला काही टेक्निक्स वापरतात. प्लासिबो इफेक्ट बद्दल ऐकलंय तुम्ही? प्लासिबो म्हणजे ते ऍक्च्युली ते औषध नसतं, पण पेशंटला सांगितलं जातं हे औषध आहे, हे घे तू बरा होशील. ऍक्च्युली काही केसमध्ये प्लासिबो इफेक्टचा वापर करतात की ज्यावेळी डॉक्टर्सच्या लक्षात येतं की याचं डोकेदुखी, याचं मायग्रेन किंवा ह्याचं निद्रा झोप न येणं हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे मानसिक हे स्वरूपाचं आहे. कुठेतरी थोडंसं मनाशी कनेक्टेड आहे. जेव्हा डॉक्टरच्या लक्षात येतं तेव्हा डॉक्टर एखादी विटॅमिनची गोळी किंवा शुगर कोटेड अशा प्रकारच्या गोळ्या किंवा अशा प्रकारचं इंजेक्शन त्यांना देतो. आणि आश्चर्य म्हणजे अशा प्रकारच्या गोळ्या इंजेक्शननी पण त्यांना बरं वाटतं. म्हणजे ऍक्च्युली त्या आजाराशी कुठलाही संबंध नसलेल्या त्या गोळ्या औषधं, पण त्याचं मन त्याच्यावर विश्वास सकारात्मक ठेवतं. विचार करायला सकाळ मीन्स प्रवृत्त त्याच्यावर होतं. विश्वास ठेवतं. त्याला वाटतं की आता मला गोळी मिळाली आहे, आता मी बरा होणार. त्याचं मन हे स्वीकार करतं की मला औषधं मिळतात आणि त्याचा इफेक्ट त्याच्यावर व्हायला लागतो. आणि अशा प्रकारे मन चमत्कारिक इफेक्ट आपल्या शरीरावर निर्माण करत असतो. आणि म्हणून या मनाच्या परिणामांचा खूप आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. जर या शक्तीला ओळखू तर आपल्या लक्षात येईल की ह्या मनाच्या शक्तीने आपण आपलं स्वास्थ्य मेंटेन करू शकतो. पण तेच उलट्या विचारांमध्ये गेलो तर असलेलं स्वास्थ्य पण घालवू शकतो. एक सुंदर रिसर्च झालेले आहेत या बाबतीत. कॅन्सर पेशंट्सवर खूप वेळा अशा प्रकारचे प्रयोग करण्यात आलेत. 1957 मध्ये विदेशातली घटना, एका कॅन्सर पेशंटच्या मानेवर कॅन्सरची मोठी गाठ आली. त्यांनी कुठेतरी वाचलं की क्रिबिओजिन नावाचं नवीन औषध त्यावेळी निघालं होतं आणि कॅन्सर करता, तर ते इफेक्टिव्ह आहे हे त्याच्या वाचनात आलं. त्यांनी आपल्या डॉक्टर्सला रिक्वेस्ट केली की हे औषध देण्यात यावं. डॉक्टर्सनी ते औषध ते इंजेक्शन त्याला दिलं आणि आश्चर्य म्हणजे काही काळातच जसं बर्फ विरघळावा तशी ती गाठ आहे ती विरघळून गेली. कॅन्सरची गाठ त्याच्या मानेवर होती, ती विरघळली, त्या औषधाने विरघळली. आता पुढे काय झालं की काही दिवसांनी पुन्हा त्या पेशंटच्या वाचनात असं आलं की हे क्रिबिओजिन जे आहे ते काय त्या औषधामध्ये काही इफेक्टिव्ह नाहीये. हे वाचल्याबरोबर पुन्हा ती गाठ डेव्हलप व्हायला लागली. आता डॉक्टरनी जरा युक्ती केली. डॉक्टरनी सांगितलं की ते औषध एवढं योग्य इंजेक्शन दिलं गेलं नव्हतं, आताचं राईट इंजेक्शन आहे असं सांगून पुन्हा इंजेक्ट केलं तर पुन्हा गाठ मेल्ट झाली, पुन्हा विरघळली. आणि लास्ट अमेरिकेच्या जर्नल ऑफ ऑन्कॉलॉजीमध्ये लास्टला डिक्लेअर करण्यात आलं की क्रिबिओजिन जे आहे ते निरुपयोगी औषध आहे, कॅन्सरमध्ये त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. पेशंटनी ते वाचलं. जो 6 महिन्यात पेशंट पहिल्यांदा एकदम बरा होऊन स्वतःचं विमान उडवण्याची ताकद त्याच्यात आली होती आणि लास्टला जेव्हा हे वाचलं ताबडतोब पुन्हा ती गाठ डेव्हलप व्हायला लागली आणि एवढी डेव्हलप झाली की त्या पेशंटचा मृत्यू झाला. अच्छा, म्हणजे त्याच्या मनात जेव्हा सकारात्मक विश्वासाचे विचार होते त्या विचारांनी कॅन्सरच्या ग्रोथला सुद्धा कंट्रोल करू शकला तो. आणि नकारात्मक विचारांनी पुन्हा त्यांनी त्याला त्याच्या वाढीला प्रेरणा दिली. तर अशा प्रकारच्या घटना घडतात आणि म्हणूनच डॉक्टर्स अधिक ते अधिक पेशंट्सला सकारात्मक राहण्याची प्रेरणा देत असतात. जरूर. आणि हे आवश्यक असतं. आणि यासाठी आपण शरीर जे आहे ते अदम्य ताकद निर्माण करतं. अनेक एक्झाम्पल्स आहेत, अनेक उदाहरण आहेत. तुम्ही हिरकणीचं उदाहरण ऐकलंय? आपण शिवाजीराजांच्या स्टोरीमध्ये हिरकणीची स्टोरी नेहमी ऐकवली जायची शाळेमध्ये. शिकलेलो आहोत. एक स्त्री असून आपल्या मुलासाठी अतिशय अवघड वाटणारा तो कडा रायगडचा ती उतरून जाते आपल्या मुलासाठी. राजा शिवाजी तिचा सत्कार करतात आणि पुन्हा एकदा तिला सांगितलं जातं की हे अतिशय कठीण होतं, तू कसं केलंस जरा दाखव आम्हाला. तसं सांगतात की सेकंड टाइम ती नाही करू शकली. का? त्यावेळी तिच्याकडे ते मोटिवेशन नव्हतं. आपलं मूल घरी भुकेलं आहे
ह्या भावनेने तिने ते रिस्क घेतलं. ऑफकोर्स, म्हणजे जेव्हा तुमच्यासमोर चॅलेंज आहे, जेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारची काही आवश्यकता आहे, तुमचं शरीर ॲटोमॅटिकली इतकं चांगलं रिस्पॉन्स करतं की तुमच्यात नसलेली ताकद पण उभी राहते आणि ही उभी राहण्याच्या मागे असते तुमची अदम्य इच्छाशक्ती, विल पॉवर, अर्थात तुमच्या विचारांची स्ट्रॉंग ताकद. आणि या शक्तीने कित्येक कॅन्सर पेशंट्सनी, कित्येक लोकांनी अशा प्रकारे आपल्या शरीराला पुन्हा उत्थानाकडे नेलंय. म्हणजे हे विल पॉवर जी आहे, ही जी शक्ती आहे, हिच्यामध्ये एवढी शक्ती असायला हवी की कुठचाही रोग असो ती बरी करू शकते. म्हणजे बरी करू शकेल किंवा निदान त्याला कमी करायला मदत करेल, कंट्रोल करायला मदत करू शकते. न्यूझीलंडचे मार्क्स एंगिस, ज्यांनी एव्हरेस्ट चढण्याच्या प्रयत्नामध्ये एका झालेल्या ऍक्सिडेंटमध्ये दोन्ही पाय गमावले, पण ही व्यक्ती पुन्हा आर्टिफिशियल पाय लावून पुन्हा एव्हरेस्ट सर करू शकतो. काय म्हणता दीदी तुम्ही? आर्टिफिशियल पायाने एव्हरेस्ट सर केलं. एक सामान्य व्यक्ती जे चॅलेंज घेऊ शकत नाही, दोन्ही पाय नसताना आर्टिफिशियल पायांच्या बळावर हा व्यक्ती हे चॅलेंज स्वीकारू शकला. म्हणजे ही पण दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रभाव आहे. अशी अनेक एक्झाम्पल्स मिळतील तुम्हाला. टूर ऑफ द फ्रान्सचा चॅम्पियन, 7 वर्ष चॅम्पियन असलेला लान्स आर्मस्ट्रॉंग, ज्याला कॅन्सर झाला, पण त्या कॅन्सरनी न हरता त्यांनी पुन्हा आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या द्वारे विजय प्राप्त करून दाखवला. अशा एक नाही अनेक घटना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना स्फूर्ती देणाऱ्या गोष्टी आहेत. नक्कीच यातून आपण शिकलं आपल्या नेहमी लक्षात ठेवाव्या आणि जेव्हा आपण मॉरली डाऊन होतो त्यावेळी आपल्या आठवणीत आणाव्या. आपल्या प्रेक्षकांनी मॉरली डाऊन होऊ नये यासाठी आपण हे प्रयत्न करतोय की कोणत्याही कंडिशन मध्ये माझे मॉरल, माझी स्ट्रेंथ, माझी इच्छाशक्ती मी जागृत ठेवावी. स्ट्रेसच्या बाबतीत अर्थात तणावाच्या बाबतीत, ताणतणाव, टेन्शन्स याच्यावर आयुष्यभर रिसर्च करणारे डॉक्टर हेन्स सेल, आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना आतड्याचा गंभीर कॅन्सर झाला. डॉक्टर्सनी फक्त 6 महिन्याची मुदत दिली की 6 महिन्यापेक्षा जास्त जगू शकणार नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझ्याकडे फक्त 6 महिने आहेत, त्यांनी एक डिसिजन घेतलं की आयुष्यभर मी भरपूर रिसर्च केलंय, आता त्या स्टडीजचा प्रॅक्टिकल उपयोग करण्याची वेळ आहे. आणि मग उरलेले माझ्याकडचे जे 6 महिने आहेत त्यांनी ठरवलं की मला संपूर्ण अर्थाने जगायचंय. त्या 6 महिन्यात त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला सुरुवात केली, अधिक खुश राहायला सुरुवात केली, रिलॅक्स राहायला सुरुवात केली, मेडिटेशन करायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, 6 महिने नव्हे, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 7 वर्ष गेली, डॉक्टर हेन्स सेल जिवंत होते. म्हणजे 6 महिन्याच्या मुदतीतनं त्यांनी 7 वर्ष आरामात काढली. हे बळ असतं दृढ इच्छाशक्ती. आणि या विरुद्ध आपण बघतो डॉक्टर्सनी सांगितलं की तुम्ही इतकेच वर्ष आहात, काही लोक त्या गोष्टीला एक्सेप्ट करतात आणि मृत्यूच्या पूर्वीच मरतात, मरणाच्या पूर्वीच मरतात. आणि म्हणूनच ह्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईडना बघून आपण आपल्या मनाला सशक्त बनवलं पाहिजे, मनाच्या या जादूला ओळखलं पाहिजे. मनाच्या विचारांचा प्रकृतीवर पण खूप परिणाम होतो, आपण पुढच्या लेसनमध्ये बघणार आहोत. जेव्हा आपण टीव्ही समोर बसतो, जे आपण बघितलं, हिंसाचार, मारामारी, राग अशा प्रकारचे विचार चाललेले चित्रपट पाहत आपण जेव्हा जेवतोय, ते अन्न, ते पाणी, त्याच्यात कोणत्या भावना आपण टाकतोय आणि अशा प्रकारच्या भावना टाकलेलं ते अन्न जेव्हा माझ्या शरीरात जाईल, कोणते इफेक्ट निर्माण करू शकतं ते तुम्ही विचार करू शकता. आणि म्हणून आमच्या विद्यालयात खूप छान शिकवलं जातं, किंवा ब्रह्माकुमारीच विद्यालयच नव्हे, आपली भारताची प्राचीन परंपरा पण आहे की असं सांगितलं जातं की ईश्वराच्या आठवणीत जेव. या सगळ्या मागे चांगल्या व्हायब्रेशनच सांगण्याचा उद्देश होता की चांगले व्हायब्रेशन, खुश राहा, आनंदाने राहा, आणि जे खातोयस, जे पितोयस त्यामध्ये पण तुझी आनंदी वृत्ती असेल तर ऑटोमॅटिकली ते शरीराला खूप प्रॉफिटेबल. म्हणजे एकंदरीत जेवण आणि पाणी हे सुद्धा योग्य विचार, योग्य मनात भावना ठेवूनच ग्रहण केलं पाहिजे, तर ते तुमच्यासाठी औषध किंवा अमृताचं काम करेल. पण जेव्हा तुम्ही ते उलट्या विचारांच्या प्रभावाने ग्रहण कराल तर तुमच्या शरीराला ते नुकसान करू शकतं. आणि म्हणून अशा प्रकारचे हे सिम्पल कॉमन टेक्निक्स आहेत. मेडिटेशनचे खूप सुंदर प्रयोग शरीरावर करण्यात आलेत. माउंट आबू इथे मेडिकल विंगद्वारा जे रिसर्च करण्यात आलेत, आपले माजी राष्ट्रपती आणि फेमस सायंटिस्ट अब्दुल कलामजी या ठिकाणी कित्येक वेळा येऊन गेले. इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस इथे हार्ट स्पेशालिस्टच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस झाल्यात. माउंट आबूच्या मेडिकल विंगद्वारा एक खूप छान रिसर्च करण्यात आलाय की जर एक्सरसाइज, डाएट कंट्रोल, मेडिसिन अँड मेडिटेशन
या 4चा जर योग्य प्रयोग केला गेला तर प्रायमरी स्टेजमध्ये असलेले ब्लॉकेज विदाऊट ऑपरेशन हार्ट पेशंट्सचे विदाऊट ऑपरेशन ते ब्लॉकेज ओपन केले जाऊ शकतात. अरे वा. इतका आश्चर्यकारक रिसर्च इथे झालाय आणि आबूमध्ये अशा अनेक पेशंट्सवर हे प्रयोग झालेले प्रयोग सुद्धा केलेत आणि ते बरे सुद्धा बरे झालेत. अच्छा. इंटरनॅशनल हार्ट स्पेशालिस्टच्या कॉन्फरन्सेस इथे होतात. माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी जे फेमस सायंटिस्ट आहेत त्यांनी याबद्दल आपल्या संस्थेची पाठही थोपटलेली अरे आहे. वा. तर अशा प्रकारचे अनेक स्टडीज आहेत की मेडिटेशन अर्थात चांगले विचार तुमच्या शरीराला खूप फायदा करवतात. त्याचप्रमाणे आपण बघितलं की आपण कित्येक वेळेला असे शब्द वापरतो, जरा शांतीचा श्वास घे. हा, ऐकलेत कधी? शांतीचा श्वास घे किंवा खुशीची खुराक खा. बरोबर. या दोनमध्ये बघा खूप रहस्य आहे. ॲक्च्युली आपण पहिल्या लेसनमध्ये बघितलं होतं की शांती, प्रेम, आनंद, शक्ती ह्या माझ्या इनेट क्वालिटीज आहेत, हे माझे आंतरिक गुण आहेत. हो. आणि जेव्हा या आत्म्यामध्ये ह्या आंतरिक गुणांची भरपूरता असते, शरीराच्या सर्व प्रणाली योग्य चालतात आणि प्रत्येक गुणाचा शरीराच्या एक एक प्रणालीशी कनेक्शन आहे. जसं शांतीचं कनेक्शन श्वसन प्रणालीशी आहे. असं आहे का? ज्या व्यक्तीच्या लाईफमध्ये म्हणजे, पीसफुलनेस एक असतो. मिनिट, मला तुम्हाला विचारायचं, आत्म्याच्या 7 क्वालिटीज आहेत, त्या 7ही क्वालिटी 7 प्रणालींवर इफेक्ट इफेक्ट टाकतात. फॉर एक्झाम्पल शांती जी आहे ती श्वसन प्रणालीवर, खुशी जी आहे ती डायजेस्टिव्ह अर्थात पाचन प्रणालीवर. तुम्ही निरीक्षण करा, खुश राहणाऱ्या व्यक्तींचं डायजेशन खूप चांगलं असतं, डायजेशन चांगलं असतं. त्याचप्रमाणे ज्याच्यामध्ये प्युरिटी पवित्र विचार असतात त्याची स्किन, त्याचे डोळे याच्यामध्ये चमक आढळते. अच्छा. ज्याच्यामध्ये शक्ती आहे आत्म्यामध्ये त्याच्यामध्ये त्याची हड्डी, हाडं, मांस याच्यामध्ये सशक्तता आढळते. असं प्रत्येक गुण. आनंदाने राहणाऱ्याचं हार्मोनल सिस्टम्स योग्य चालतं. जी लोक थोडे चिंता, दुःखी राहतात त्यांच्या हार्मोन्समध्ये डिस्टर्बन्स निर्माण व्हायला सुरुवात होतात. तर अशा प्रकारे आपल्या शरीराच्या प्रत्येक प्रणालीशी कुठे ना कुठे आंतरिक गुणांचा संबंध आहे. म्हणूनच आपलं टायटल तुझं आहे तुझं पाशी. अर्थात तुझ्या सगळ्या गुणांचा तू जर रोज स्टडी करशील, मेडिटेशनमध्ये आम्ही हेच करतो की आपल्या 7ही गुणांचा अनुभव करणं, त्या 7 गुणांची वृद्धी करणं, ज्याच्यामुळे शरीरामध्ये खूप चांगले इफेक्ट दिसतात. आणि म्हणून असं सांगितलं जातं की प्राचीन ऋषीमुनी हेल्दी असायचे. मी सांगेन मॉडर्न ऋषीमुनी फार वर्ष जगायचे, दीर्घायुषी. 100-150 बरोबर पण आपण ऐकतो. बरं. मी म्हणू शकेन की प्राचीन ऋषीमुनी कशाला, आजच्या धावपळीच्या युगात आपणही आधुनिक काळात अशा प्रकारच्या मेडिटेशनच्या पद्धतीचा प्रयोग करून या आधुनिक काळातही सशक्त राहू शकतो आणि स्वस्थ राहू शकतो, दीर्घायुषी राहू शकतो. त्याची गुरुकिल्ली म्हणा, चावी म्हणा, एकच आहे, रोज चांगले विचार करा, रोज खूप खुश राहा, दिनचर्या व्यवस्थित ठेवा आणि त्याचबरोबर काही प्रिकॉशन्स पण आहेत. बरोबर. ज्या प्रिकॉशन मी मगाशी सांगितल्या, खाताना, पाणी पिताना अशा प्रकारचे व्हायब्रेशन्स असू दे जे TV समोर बघून नका जेवू किंवा चांगल्या विचारात जेवा. अशा प्रकारचे काही छोटे छोटे टेक्निक्स जे ॲक्सेप्ट केले तर ॲटोमॅटिकली आपण खूप हेल्दी लाईफ जगू शकतो. आणि सगळ्या प्रेक्षकांनी अशा प्रकारचं आयुष्य सगळ्यांना प्राप्त व्हावं आणि छोटी छोटी टेक्निक्स शिकून आपण या बाबतीत आपली मास्टरी मिळवावी. आणखी जाता जाता मला एक लास्ट सांगायचं आहे. शरीर काही इतर कारणांनी जर आजारी पडलंच, डबल आजारी नका पडू, मनाला आजारी नका पाडू. हो, बरोबर. त्या आजाराचा विचार करून मनाला आजारी नका पाडू. जो मनाने आजारी पडतो तो शरीराने कधी रिकव्हरच होऊ नाही शकणार, आणि नाही म्हणून का? तेच लास्ट जाताना माझा मेसेज आहे की शरीराला काही कारणामुळे समजा आजारपण आली, मनाने हेल्दी राहा, तुम्ही लवकर त्यातून बाहेर पडू शकाल. याच आमच्या सदिच्छा. दीदी, एवढी सुंदर माहिती दिल्याबद्दल आणि एक आशा मनात निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. मित्र हो, आज आपण बघितलं, अनेक अनोळख्या गोष्टी आपण शिकलो. म्हणजे मनातल्या भावनांचा पाण्यावर आणि अन्नावर सुद्धा परिणाम होतो, हे नवीन सत्य आपण शिकलो. त्याचप्रमाणे दीदीने एक आशा दिली की आपण सुद्धा पुरातन ऋषीमुनीसारखे शेवटपर्यंत हेल्दी आणि लांब आयुष्य जगू शकतो. तर माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण ह्या गोष्टींचा फायदा घ्या, आपल्या जीवनात उतरवा आणि सुखी व्हा. नमस्कार.